मुलगा आला ज्याला पोटात दुखत होतं, सोनोग्राफी केली तर त्याला लिव्हरचं कॅन्सर निघाला. आता 39 वर्षात का कोणाला कॅन्सर व्हावं? तर त्याची पुढची टेस्टिंग केल्यानंतर लक्षात आलं की त्याला हेपॅटायटिस बी म्हणजे पांढरी कावळे. आणि नंतर आम्ही पूर्ण फॅमिलीला स्क्रीन केलं तर फॅमिलीच्या सगळ्या मेंबरला पॉझिटिव्ह आणि त्याला 39ला कॅन्सर झाला. आता तो कॅन्सर इतक्या स्टेजचा होता की तो ऑपरेशन होऊ शक्य नव्हतं. म्हणजे आता त्याचं लाईफ तर खराब झालं, 1 वर्षात त्याची डेथ होणार. ठीक आहे. आता हे का महत्त्वाचं आहे की बाकी फॅमिली मेंबरने आता जागं होणं गरजेचं आहे. कारण जर तुमच्या घरात एक जणाला कॅन्सर होऊ शकतो त्याचा तुमच्या जनुकीय रचना अशी की तुम्हाला बाकी लोकांना रिस्क आहे. तर तुम्ही वेळी ट्रीटमेंट नाही घेतली, वेळी दखल नाही घेतली हेपॅटायटिस बीची तर इन फ्युचर 5-10 वर्षानंतर तुम्हालाही ती रिस्क राहणार. तर हे प्रकर्षाने मला जाणवतं. म्हणून आपण विशेषतः आज जी स्क्रीनिंग करणार आहे सगळ्यांच्या पांढऱ्या कावीची तपासणी आपण मोफत करणार आहे. पांढरी कावी आली कोणाला पॉझिटिव्ह तर त्याच्यानुसार योग्य मार्गदर्शन. निगेटिव्ह आली तर वेल्यांनी हे झालं लिव्हरचं. आता जे दारू पितात लोक त्यांचं कसं असतं की पोटात पाणी भरलं, डोळ्यात कावळी आली की सगळ्यांना कळते की ह्याचं लिव्हर फेल झालं. पण आपल्याकडे एक मशीन आहे फायब्रोस्कॅन, ती पहिल्या स्टेजलाच तुमचं लिव्हर पकडणार की किती खराब झालं कसं आहे आणि पुढं काय प्रोग्नोसिस आहे किती. समजा आज एखादा माणूस दारू पितोय आणि त्याच्या लिव्हरचं फायब्रोसिस झालं F2 फायब्रोसिस म्हणजे सेकंड स्टेजमध्ये आहे तर त्याला आम्ही सांगणार अजून 1 वर्ष दारू पिला तर तुझ्या पोटात पाणी भरेल आणि मग समजलं मग काही तिथून रिव्हर्स नाही आहे. तर हे आपल्याला सांगता येईल किंवा आता आजकालच्या ज्या काळात फॅटी लिव्हरचं प्रमाण खूप वाढतं. जे लोक डायबिटीज आहेत किंवा ज्यांना सेंट्रल ओबिसिटी आहे किंवा ज्यांना अर्ली स्टेजमध्ये डायबिटीज आणि BP आलेला आहे त्यांना फॅटी लिव्हर होतं. आता सगळ्याच फॅटी लिव्हरच्या पेशंटला पुढे जाऊन लिव्हर फेल होणार नाही. पण फायब्रोस्कॅनवर आपल्याला कोणते लोक पकडता येतील की ज्यांना खरोखर ते प्रोग्रेस होते. 100मधले 95ला काहीच होणार नाही. पण 5 जण 10, 15, 20 वर्षानंतर त्यांचं लिव्हर डॅमेज होतं. त्या लोकांना आपल्याला आजच पकडायचं जेणेकरून आपल्याला त्यांना मार्गदर्शन करता येईल की वजन कमी करा किंवा डायबिटीज कंट्रोलमध्ये आणा, BPच्या गोळ्या वेळेवर घ्या जेणेकरून इन फ्युचर 10 वर्षानंतर तुमचं लिव्हर खराब होणार. बेसिकली आपण काय प्रयत्न करू प्रिव्हेन्शन करायचं आजाराचं. आजार झाल्यानंतर ट्रीटमेंट तर करतोच आपण पण आजार होऊ नये म्हणून काय करतो त्याच्यासाठी हा सगळा प्रयत्न आहे. आणि रोटरीचं हा ॲक्च्युली प्रिव्हेंटिव्ह डिसीज प्रिव्हेन्शनसाठीचा हा पूर्ण महिना त्यांनी हे केला आहे. आणि रोटरीने मला संधी दिली त्याच्यात सहभागी होण्याची त्याच्याबद्दल मी रोटरीचे धन्यवाद मानतो.